नमस्कार. मी उपेंद्र दादा धोंडे, सहज जलबोधकार म्हणून आणि पुणे येथे वास्तव्यास. आपल्यासमोर आज एक वेगळा विषय, संत सावता महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने मला एका विषयावरती बोलायला आयोजकांनी निमंत्रित केलं आहे आणि विषय आहे संत सावता महाराजांच्या जीवनामधील महिलांचे स्थान, त्यांचे महिलांविषयक विचार किंवा तत्कालीन महिलांच्या परिस्थितीवरती मी काही गोष्टी बोलणार आहे. माझा आवाज फक्त एकदा स्पष्ट सगळ्यांना, म्हणजे मग मी पुढे कंटिन्यू करेल. तर विषय वेगळा आहे. जेव्हा मी या कार्यक्रमाबद्दलचं जे निमंत्रण आहे ते काही व्हॉट्सअप ग्रुपवरती वगैरे शेअर केलं, तेव्हा मला लोकांनी सांगितलं की अत्यंत वेगळा विषय आहे. कारण आपली जी संत मंडळी होऊन गेलेली आहे की साधारणतः 700-800 वर्षापूर्वी, त्या काळामध्ये नेमक्या महिलांचं समाजामध्ये स्थान कसं होतं, शिक्षणाची स्थिती कशी होती, कौटुंबिक स्थिती किंवा कुटुंबामध्ये महिलांचं स्थान कसं होतं, हे सगळं कीर्तन प्रवचनांमधनं फार कधी बोललं जात नाही किंवा अशा पद्धतीच्या व्याख्यानांमध्ये सुद्धा फारसं बोललं जात नाही. ओझरते उल्लेख असतात, परंतु पूर्णपणे विषय घेऊन त्यावरती बोललेलं तसं दुर्मिळच. त्यामुळे सर्वप्रथम मी आयोजकांचे अभिनंदन करतो की त्यांनी एक छान विषय आजच्या या निमित्ताने निवडलेला आहे. सर्वप्रथम संत शिरोमणी सावता महाराजांच्या स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो. एक गोष्ट पुढे जाण्याआधी स्पष्ट करतो की अनेक ठिकाणी असं होतं की सावता महाराज म्हटलं की त्यांचा उल्लेख हा सावता माळी असा आढळतो. किंबहुना फक्त हे सावता महाराजांच्याच बाबतीत घडतं असं नाही, तर अनेक अन्य संतांचाही उल्लेख हा त्यांच्या जातनामासोबत आढळून येतो. ठीक आहे, इतिहासाची माहिती म्हणून चालतंय. ते कुठल्या गावचे होते, कुठे राहायचे, हे सगळे संदर्भ येताना जातीचा उल्लेख होत असेल तर हरकत नाही. परंतु अशा कंपल्सरी जातनामाचा जो उल्लेख आहे त्यामुळे ते काही फक्त विशिष्ट जाती, विशिष्ट समाजापुरतेच आदरणीय ठरतात असं मुळीच नाही. मुळात संत महापुरुष म्हणायचं कोणाला, तर ते अशा व्यक्ती असतात की ज्या एक ईश्वर साक्ष जीवन जगण्याची इच्छा बाळगतात, सदैव तसं जगण्यासाठी प्रयत्न करतात. कधी ते असं ठरून आखून मापून तोलून मापून असं जीवन ते जगत नसतात. त्यांच्या जीवनात असे काही खडतर प्रसंग येत राहतात. भोवतालचं जे वातावरण असतं त्यांच्या वागण्यातून, जेव्हा भोवतालच्या निंदा लालिस्ती असेल, छळ कपट असेल आणि त्यांच्या प्रामाणिकपणाला सोसावा लागणारा त्रास असेल, या सगळ्या त्रासानं या सज्जन शक्ती कधी वैतागत नाही, त्रासून जात नाही. उलट त्याच्यातून तावून सुलाखून निघतात. म्हणजे कसं की जसं सोनं आगीतनं जसं झळाळून निघतं, मुळात ईश्वरावरची असणारी जी नितांत श्रद्धा असते, ती श्रद्धा त्यांच्या सभोवतालच्या निंदकांनी वा विरोधकांनी दिलेल्या त्रासाचं रूपांतर हे खरं तर पुढे कीर्तीमध्ये होतं. अनेक विरोधक असतात ते कट्टर समर्थक बनतात, जे टीका करणारे असतात ते स्तुती गायन करतात. इतिहासामध्ये हे वारंवार अनेक संतांच्या बाबतीमध्ये सिद्ध झालेलं आहे. आणि मग आपण आज, जसं आपण आता संत सावता महाराजांबद्दल बोलतोय की अनेक शतकांनंतर मग आपल्याला त्यांच्या या संत महापुरुषांच्या जीवन पश्चात त्यांच्या जीवनातल्या एक एक घटना आपल्याला आढळतात, एक एक प्रसंग आढळतात. त्या प्रसंगात त्यांचं धीरोदात्त, स्थितप्रज्ञ, विचारी वर्तन जे होतं, त्यांचं वागणं, त्यांचे विचार, हे सगळे विचार एखाद्या कस्तुरीच्या सुगंधाप्रमाणे शतकानुशतके जे पसरून राहतात आणि समाज त्याचा आनंद घेत राहतो. समाज त्याबद्दल बोलतो, विचार करतो. समाजाला अनंत काळ मार्गदर्शन करणारं असं हे जीवन असतं. आज म्हणूनच एवढ्या शतकानंतर, इतक्या शेकडो वर्षांनंतर सुद्धा आपल्याला संतांचे विचार हे आपल्या जीवनशैलीमध्ये मार्गदर्शक ठरतात. मला असं वाटतं की जी वर्तमान युवा पिढी आहे, ज्यांना हे माहिती नसेल किंवा ज्यांनी याबद्दल वाचलं नसेल, अशा नवीन पिढीला आणि खास करून
तरुणाईला, ज्या तरुणाईला संत वारकरी संप्रदाय वगैरे असं म्हटलं की काहीतरी अंधश्रद्धा वाटते, कर्मकांडयुक्त अंधश्रद्धायुक्त भक्ती परंपरा वाटते, अशा सगळ्या युवा मंडळींनी हे नक्कीच ऐकलं पाहिजे असं मला वाटतं. हा जो इतिहास अभ्यास आहे, याच्यातनं जो आपण संत गौरव करतोय, याचा मूळ उद्देश आहे आजच्या वर्तमान समाज मनामध्ये प्रेरणा जागवणे. समाजातील ज्या अमंगल गोष्टी आहेत, ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, जे भेदाभेद आहेत आज दिसणारे, ते नष्ट करण्यासाठी या संत विचारांचा वापर जर झाला तर खऱ्या अर्थाने ती त्या महापुरुषांना आदरांजली ठरेल. निव्वळ प्रतिमा पूजन करून, जय जयकार करून, किंवा आमचे सावतामाळी, आमचे गोरा कुंभार, आमचे संत रोहिदास वगैरे असं करून जातीपातीच्या भिंती ज्या आहेत त्या उंच करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी जर कुणी संत महापुरुषांचा वापर करत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे आणि तो एक मानवतेप्रती गंभीर अपराध आहे. आज मी आपल्यापुढे संपूर्ण या समाजापुढे एक आदर्श, एक कर्मयोगाचा, उच्च भक्ती परंपरेचा एक आदर्श जो मानवतावादी कसोटीवर सुद्धा खरा उतरतो, तो आपल्या जीवनातून, आपल्या वागण्यातून दाखवणारे संत सावता महाराज यांचे काही सार्वकालिक सत्यविचार की जे आजही अनुकरणात आणण्याजोगे आहेत, इथे मांडण्याचा प्रयत्न करतोय. ईश्वर दर्शन हवं असेल तर जप, तप, व्रतवैकल्य, संन्यास, वैराग्य इत्यादीची अजिबात आवश्यकता नाही आहे. फक्त स्वच्छ प्रामाणिक अंतःकरण, ईश्वराचं ध्यान एवढंच आवश्यक आहे आणि आपल्या प्रपंच व्यवहारामध्ये राहून सुद्धा ते सहजपणे साधलं जाऊ शकतं. हे सावता महाराजांनी फक्त तोंडी सांगितलं नाही, तर त्यांनी ते स्वआचरणातनं सिद्ध करून दाखवलं आणि त्यांचं हे जे नितळ, निर्मळ, स्वच्छ जीवन आचरण जे आहे तेच त्यांना संत शिरोमणी ठरून गेलं. आपल्या नित्यकर्मातनं आपल्या आत्मोन्नतीचा, स्वयंविकासाचा जो मार्ग साध्या आणि सोप्या भाषेत त्यांच्या अभंगातून आपल्याला दिसतो, जो समाजापुढे येतो, तो अत्यंत अद्भुत आहे. आपल्याला फक्त ते कान हवे असतात, ते डोळे हवे असतात, ते मन हवं असतं, ती बुद्धी हवी असते अनुभवाचा. आणि हे अनुभवल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की या संत विचारांचा आजच्या जीवनामध्ये, वर्तमान परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला कसा उपयोग होऊ शकतो. आपण संत सावता महाराज म्हणलं की त्यांनी फुलवलेला मळा, त्यांची विठ्ठल भक्ती, त्यांचं नामस्मरण, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. भक्तिभाव संबंधीच्या अनेक आख्यायिका आपण बघतो, ठीक आहे. पण मुळात सावता महाराजांच्या जीवनात महिलांचे स्थान कसे होते, त्यांचे महिलांप्रती विचार कसे होते, असा हातचा विषय आहे. अत्यंत खरं पाहिलं तर संत सावता महाराजांच्या जीवनाबद्दलची माहिती फार तोकडी उपलब्ध आहे. काही मोजके अभंग, जीवनचरित्रातले इतर संतांच्या तोंडून आलेल्या काही घटना, काही प्रसंग, एवढ्याच याच्यातनं आपल्या समोर संत सावता महाराज उभे राहतात. परंतु एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की संतांचं जीवनच असं असतं. संतांची काही मोजकी वचने, काही मोजके अभंग, काही मोजके जीवन प्रसंग हे सुद्धा मनुष्य जीवनामध्ये एक मोठा बोध देणारे असू शकतात. त्यावर खूप काही लिहिलं, बोललं जाऊ शकतं. असाच आजचा एक विषय आहे, स्त्री पुरुष समानता. काय नेमकी स्त्री पुरुष समानता म्हणजे काय? आपण बघतोय की आपण स्त्री पुरुष समानतेच्या खूप गप्पा, खूप गौरव, खूप काही त्याच्यावरती वादविवाद ऐकतो आपण. या सगळ्यामध्ये आपण जर निसर्गाचा विचार केला, निसर्ग नियमाचा जर विचार केला तर स्त्री आणि पुरुष यामध्ये काही ना काही प्रकारे शारीरिक आणि भावनिक दोन्ही प्रकारचे नैसर्गिक भेद हे आहेत. फरक हा आहेच आणि तो राहणारच. मग आपल्याला समानता नेमकी कोणत्या प्रकारची अपेक्षित असते? वर्तमान काळामध्ये आपण समानतेच्या, स्त्री स्वातंत्र्याच्या, स्त्री समानतेच्या गोष्टी, नेटवर्क प्रॉब्लेम होता, जेव्हा आपण अशा स्त्री समानतेच्या काही गोष्टी आपण ऐकतो तेव्हा नेमकं काय गोष्टींवरची चर्चा होते? एक तर स्त्री आर्थिकदृष्ट्या परावलंबी असणे, म्हणजे काय तर नोकरी जरी करत असली तरी पगार नवऱ्याच्या, सासऱ्याच्याच हाती दिला पाहिजे, स्वतः त्याच्यातला खर्च करण्याचा अधिकार नाही. शिक्षणापासून स्त्री वंचित राहणे,
म्हणजे एखादं कुटुंब आर्थिक अडचणीत जर असेल तर घरात एक मुलगी एक मुलगा असेल तर मुलाला शिकू द्या, मुलीला शिकून काय करायचं आहे, अशा पद्धतीनं मुलाला थोडासा जास्त झुकतं माप देणे, मुलीला दुय्यम दर्जा ठेवणे. एखाद्या चांगल्या मोठ्या कोर्सला जायचं आहे, मेडिकलला जायचं आहे, खूप पैसा लागतोय, मग मुलीला तू राहू दे बाजूला, मुलाला शिकू दे, आपली एवढी परिस्थिती नाही आहे, अशा पद्धतीने मुलगी हुशार जरी असली, कर्तृत्ववान जरी असली तरी तिला दुय्यम दर्जा देणे. मुलीला ओझं समजणे की आता तिचं लग्न करावं लागेल, तिला हुंडा द्यावा लागेल, तिच्यासाठी अमुक तयारी, तिच्यासाठी दागिने घ्यावं लागतील, अमुक करावं लागेल, तमकं करावं लागेल, असं मिळून मुलीला एक बर्डन समजणे. मुलीला लग्नानंतर सुद्धा किंवा ती कर्तृत्ववान निघाली, नोकरी करत असली, पैसा कमवत असेल, योगायोगानं आता संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे बदल होतोय, असं नाही की बदल होत आहे, त्याच्यामध्ये सत्तेमध्ये किंवा अधिकारांमध्ये सुद्धा तिला जर वाटा मिळाला तर तिथे देखील पुरुषसत्ताक पद्धती तिला पूर्ण स्वातंत्र्यानं काम करू देत नाही. त्याच्यामध्ये आपण बघतोय बऱ्याच ठिकाणी सरपंच, नगरसेवक, महिला असतात, त्या ठिकाणी त्यांना दुय्यम दर्जा किंवा फक्त नामधारी सरपंच काय त्यांच्या वतीनं त्यांच्या घरातली जी पुरुष मंडळी आहे तीच सगळा व्यवहार बघतात. आणि मग चूल आणि मूल या संकल्पनेमध्ये तिला जखडून टाकलं जाणं, मुलीला म्हणजे इव्हन काय तर याचं एकदम टोक म्हणलं तर मुलीचा जन्मच म्हणजे टाळण्याचा प्रयत्न करणं, मुलीच्या ऐवजी मुलगा झाला तर बरं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या स्त्रीवर एक प्रकारचा अन्याय आहे असं आपण आत्ता मानतो. मुळात हे खरंही आहे, अन्याय आहेच आहे. मुळात तिला शिक्षण, करिअर, सत्ता, निर्णय क्षमता या सगळ्यामध्ये वाटा हा मिळालाच हवे. परंतु याच्याबद्दल आपण जेव्हा विचार करतो तेव्हा फक्त आणि फक्त आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे फक्त नोकरी केली म्हणजेच स्त्री स्वतंत्र झाली का? म्हणजे नोकरी न करणारे स्त्री स्वतंत्र नाहीये का? घरकामातून सुट्टी मिळाली म्हणजेच स्त्री आधुनिक झाली का? किंवा विशिष्ट पेहराव तिनं घालणं अथवा न घालणं यावर तिच्या स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ लावता येईल का? काळाच्या ओघाप्रमाणे या सगळ्या गोष्टी, अर्थार्जन असेल, राहणीमान असेल किंवा घरातली तिची भूमिका असेल, या स्थळ काळ सापेक्ष असू शकतात, त्याच्यामध्ये अनेक बदल असू शकतात, पण त्याच्यावरती त्या स्त्री स्वातंत्र्याची, स्त्री समतेची व्याख्या ठरेल का? मुळात स्त्री पुरुष समता स्वातंत्र्याचा हा अर्थ होईल का? मला असं वाटतं की अगदी शब्दशः अशा पद्धतीनं त्याचा अर्थ घेता येणार नाही. केवळ अशा काही भौतिक पातळीवरच्या दृश्य गोष्टींवरती श्रीमुक्तीचा अर्थ असू शकत नाही. स्त्री स्वातंत्र्याचा किंवा स्त्री समतेचा जो खरा अर्थ आहे तो असा असला पाहिजे की स्त्री केवळ ही स्त्री आहे आणि पुरुष केवळ हे पुरुष आहे म्हणून ते एकमेकांपुढे लहान मोठे ठरले नाही पाहिजे. स्त्री पण नाही आणि पुरुष पण नाही, ती खरी समानता असते. एखाद्या पंचमहाभूत नियमाप्रमाणे, निसर्ग नियमाप्रमाणे एका माणूसपणाच्या पातळीवरती दोघेही समान आहेत हे मान्य करण्याची वृत्ती या समाजामध्ये असली पाहिजे. एकमेकांबद्दल माणूस म्हणून पूर्णतः आदर असणे ही समानता आहे. स्त्री आहे म्हणजे तिला मन आहे, तिचे काही विचार आहेत, तिच्या स्वतःच्या काही गरजा आहेत, या सगळ्यांची माणूस म्हणून दखल घेणं आणि कुठल्याही प्रकारे स्त्री पुरुष असा लिंगभेद न होता सभोवतालावरती ज्या निर्णय क्षमता असतात, ज्या अनेक प्रसंगामध्ये येत असतात, त्यामध्ये तिच्या विचारांना समान हक्क असणं म्हणतोय मी, हक्क प्रदान करणं नाही. अनेक वेळेस आपण सहज बोलता बोलून होतो की स्त्रीला स्वातंत्र्य दिलं पाहिजे, स्त्रियांना अमुक दिलं पाहिजे. त्यामुळे मी तर असं म्हणेल की दिलं पाहिजे म्हणजे काय? तुम्ही उपकार थोडं करताय की स्त्रियांना स्वातंत्र्य देऊन. स्त्रियांचा तो अधिकार आहे, ठीक आहे, ते सहजगत्या नैसर्गिक रीतीने घडलं पाहिजे. म्हणजे स्त्रीचा आम्ही आदर करतो, आमच्या घरामध्ये स्त्रीचा अमुक गोष्टीनं, आमच्या घरात अमुक स्त्री जी आहे ती नोकरी करते म्हणजे आमचं कुटुंब हे स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार आहे, असं नाही आहे. ह्या गोष्टी सहजगत्या घडल्या पाहिजे. आपापल्या परिसंस्थेमध्ये, परिसंस्था म्हणजे आपापल्या म्हणजे प्रत्येकाची आर्थिक, भौगोलिक, सगळी स्थळकाळ सापेक्ष स्थिती वेगवेगळी असू शकते. या सगळ्या घटकांचा नीट विचार करून आपापले निर्णय घेण्याचं जे स्वातंत्र्य असतं ते स्वातंत्र्य स्त्रीला लाभणं अनिर्बंध नाही. स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नव्हे. काय पुरुष असो की स्त्री असो, स्वैराचार दोघांनाही घातक आहे. स्वातंत्र्य असणं म्हणजे समानता आहे. आणि हा जो स्वातंत्र्याचा,
स्त्री समतेचा जो नियम आहे हा निसर्ग नियम आहे. हा नियम 600 वर्षापूर्वी कोणी बनवला आहे किंवा आता कोणीतरी वेगळा बनवला आहे, भविष्यात काहीतरी तो, हा जो नियम आहे हा नियम सार्वकालिक सत्य आहे. आणि वेगवेगळ्या कालखंडामध्ये ज्यांना हे सत्य समजलं काय, त्यांनी आपल्या घरातील स्त्रियांना तशी वागणूक दिली म्हणजे तशा स्त्रिया घडल्या. तसं नसतं तर आई जिजाऊ तुम्हाला दिसल्या नसत्या, अहिल्यामाई तुम्हाला दिसल्या नसत्या. ठीक आहे. या कालखंडामध्ये अशी माणसं होती की ज्यांना या स्त्री स्वातंत्र्याचा खरा अर्थ माहीत होता. बहुतांशी समाजात कदाचित तो नसेल, आजही तो नाहीये. आजही आपण जर बघितलं अनेक ठिकाणी स्त्रिया नोकरी करतात, त्यांना स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. आजही कमी जास्त प्रमाणामध्ये हे आढळतं, परंतु हे सर्वत्र सहज प्रमाणामध्ये आढळलं पाहिजे. आणि हा सार्वकालिक विचार आहे. 12व्या-13व्या शतकात नेमकी काय परिस्थिती असेल, संत सावता महाराजांचं चरित्र जर आपण वाचलं तर त्या काळामध्ये स्त्री स्वातंत्र्याची काय स्थिती होती हे आपण त्यांच्याच जीवनात असलेल्या 3 स्त्रियांच्या व्यक्तिमत्वातून पाहणार आहोत. संत सावता महाराजांच्या जीवनामध्ये जी 3 महत्त्वाची स्त्री चरित्रे आपल्याला माहिती आहेत, आपण ऐकली असतील त्यांच्या चरित्रातनं, अभंगातनं. ती 3 म्हणजे एक त्यांची आई, एक त्यांची पत्नी आणि तिसरी त्यांची मुलगी. आई म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? आई म्हणजे जुन्या, म्हणजे त्यात पुन्हा 12व्या-13व्या शतकातली किंवा जुन्या काळातली, इतिहासातली स्त्री, साडी नेसलेली, कुंकू लावलेली, ठीक आहे, कडेवरती मूल, त्याच्या डोक्यावरती पदर, अशी एक डोळ्यासमोर प्रतिमा उभा राहते. कालोखामध्ये ती प्रतिमा बदलली आहे का? तर ची जागा आता ओढणीनं घेतली आहे किंवा हळूहळू आजकाल तर स्टोल पण आलाय. आईच्या बाह्य रूपामध्ये हे बदल हे अपरिहार्य आहेत, हे होत असतात. ठीक आहे. पण अंतर्यामी जे आईचे मुलाविषयी असलेले जे विचार आहेत, जे प्रेम आहे, ते मात्र तसंच राहणार आहे. आणि मुलाचं नातं असतं. कधीही ही भूमिका ही निसर्गानं आखून दिलेली रचना आहे, ही बदलणार नाही. आपण बघतो की आपण काही जेव्हा मुलं चांगली किंवा वाईट घडतात, आपण म्हणतो आईनं कसं वळण लावलंय, आईकडेच त्याचा जास्त भार जो दिलेला असतो. की आपण बघतोय की इतिहासामध्ये सुद्धा कधी काळी मातृसत्ताक पद्धती होती. म्हणजे मुलाची, म्हणजे इव्हन राजा महाराजांची किंवा समाजातल्या पुरुष मंडळींची ओळख ही त्यांच्या आई. गौतमीपुत्र सातकर्णी असं तुम्ही नाव ऐकलं. महाभारतामध्ये जेवढी नावं आहेत, मग कर्णाचं नाव ते राधेय असेल, कौंतेय कुंतीपुत्रांची नावं असेल, अशी जी नावं आहेत ही मातृसत्ताक पद्धतीची निदर्शक होती. तर हे माता आणि मुलाचं जे नातं आहे हे सार्वकालिक सत्य आहे, हे निसर्गानं आखून दिलेलं सत्य आहे. आणि याच्यामध्ये स्त्रीवर आलेली जबाबदारी म्हणजे काय, तर मुलांवरती संस्कार करणे. त्याच्या जन्मापासून ते मूल स्वतंत्रपणे स्वतःची निर्णय क्षमता जोपर्यंत घेण्यास सिद्ध होत नाही किंवा तयार होत नाही, तोपर्यंत त्या मुलाला घडवणे. आज आपण बघतोय की कुठंतरी हे थोडंसं हरवत चाललंय की काय, मुलांना नेमकं संस्कार कसे द्यावे, त्यांना कुठल्या आजकाल करिअरची आणि शाळा कॉलेजेस याच्यामध्ये जीवघेणी स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये आटापिटा चालू आहे की आपला मुलगा कुठेतरी टिकला पाहिजे, आपल्या मुलाला चांगले संस्कार झाले पाहिजे. बहुतांश मुलं आईवडील नोकरी करत असल्यामुळे जर दुर्लक्ष होत असेल तर आत्मकेंद्रित होताना दिसतात. अभ्यास, शाळा आखून दिलेला मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर याच्यामध्ये मुलं अडकलेली दिसतात. कुठंतरी आई मुलं जे आहे ते हरवले का? बाह्य स्वरूपात ते कदाचित हरवल्यासारखं वाटत असेल, काही ठिकाणी तसं दिसतही असेल, परंतु तरी सुद्धा प्रत्येक आईला असं वाटत असतं की आपल्या मुलाला चांगल्या वाईट गोष्टींची पारख करायला शिकवणं हे माझं काम आहे. स्वतःला विसरून अनेक वेळा अशी परिस्थिती तुम्ही आता पाहिली असेल की अनेक स्त्रिया अत्यंत चांगल्या पगाराची, चांगली नोकरी, चांगला व्यवसाय ह्या आपल्या मुलांवरच्या संस्कारासाठी सोडतात. मी अशी स्वतः कितीतरी उदाहरणं बघितलेली की पैसा माझ्या मुलाच्या महत्वापेक्षा दुय्यम आहे असं म्हणून आपल्या मुलासाठी अशा पद्धतीचा त्याग करणाऱ्या आया आहेत. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की हा जो संस्कार आहे ना, म्हणजे हे आईचं मुलाबद्दलचं जे प्रेम आहे ना, हे काय कुठेतरी त्यांनी पुस्तकात वाचलेलं असतं किंवा कोणीतरी शिकवलं असतं म्हणून नाही, हे नैसर्गिक आहे, हे सार्वकालिक सत्य आहे. त्याच्यातच आई पण सामावलेलं असतं.
आणि म्हणून आपल्या मुलाच्या दृष्टीने, कोणाच्याही दृष्टीने आपल्या आई हा एक घटक जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असता. असाच महत्त्वाचा घटक, अशीच आई संत सावता महाराजांना सुद्धा लाभली होती. संत सावता महाराजांच्या आईवडिलांचं नाव आई नांगिता आणि वडील परसू. त्यांचे जे मूळ स्वभाव होते म्हणजे एकतर विठ्ठल भक्ती, सतत घरामध्ये संत भगवंतांच्या कथा संस्कार सांगत वाढ झालेली, असं हे कुटुंब. फार श्रीमंत नाही, गरीब म्हटलं तरी चालेल, पैशा अडक्याचा अभाव, परंतु सद्गुणांची श्रीमंती असलेली ही सावता महाराजांची आई नांगिता होती. त्यांच्याबद्दल जेव्हा आपण चरित्रामध्ये काही गोष्टी वाचतो, त्यांचे काही गुण आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. मग त्याच्यामध्ये आपल्या सासू सासऱ्यांच्या तब्येतीला त्याचं यथोचित काळजी घेणं, मानसन्मान देणं, सोबतच आपल्या नवऱ्यासोबत शेतामध्ये खांद्याला खांदा लावून काम करणं, प्रामाणिकता आणि कष्टाळूपणा, हे संस्कार म्हणून, जसे की एकच विठ्ठल भक्तीचा हा जो संस्कार तिच्यावरती होता, पांडुरंगाचं नामस्मरण करणं, कीर्तन प्रवचन आवडणं, हे सगळे गुण हे आपल्या मुलामध्ये सुद्धा आले पाहिजे. ठीक आहे. त्यांनी नेहमी खरं बोलावं, त्यांनी इतर चीजवस्तूंचा, कुणाच्या इतरांचा मोह बाळगायला नको, गरिबांना दुर्बलांना त्यांनी मदत करावी, आईवडिलांच्या आज्ञेत राहावं, भगवंताबद्दल त्यांना गोडी असावी, मित्रांची जी संगत आहे ती चांगली असावी, बालगोपाळांचे जे खेळ असतात, अगदी छोटे छोटे खोळ, त्याच्यामध्ये नीतिमत्तेच्या कथा गोष्टी ह्या असायला पाहिजेत. ह्या सगळ्या शिक्षणाचा एक भाग म्हणून, संस्काराचा एक भाग म्हणून नांगितांनी आपल्या मुलाला म्हणजे आपल्या संत सावता महाराजांना हे जे संस्कार दिले होते, त्या संस्कारातूनच एक जो अभंग आहे तो मोठा प्रसिद्ध आहे, तुम्ही ऐकला असेल की माळीचे घरी सावता जन्मला, पावन केला वंश त्याचा, धन्य ते अरण रत्नाची खान, जन्मला निधान सावता तो, सावता सागर प्रेमाचा आगर, घेतला अवतार माळ्या घरी, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला त्राता त्रैलोक्याचा. आज संत सावता महाराज जे काही आहेत, जे काही आपण त्यांच्याबद्दल ऐकतो, त्याचं संपूर्ण श्रेय जे आहे ते त्याच्या आईच्या संस्कारांना आहे. आणि म्हणून संत सावता महाराजांचं वर्णन करताना याच्यामध्ये म्हटलं जातं की सावता महाराज हे त्यांच्या आईवडिलांच्या वळणावरती गेले होते. ईश्वर भक्ती आणि मातृपितृभक्ती हे एकसारख्याच भावनेतनं पाहणं हा संत सावता महाराजांचा गुण होता. आणि हा गुण कुठून आला होता तर त्यांच्या आईच्या संस्कारातून आला होता. अशी आई नांगिता त्यांना लाभली. त्या आईची त्यांनी आयुष्यभर सेवा केली. सुख समाधानाने निवृत्ती पत्करेपर्यंत आईला कसलीही तक्रार येऊ दिली नाही. मातृभक्तीचा एक आदर्श जो आहे तो संत सावता महाराजांच्या चरित्रातनं दिसतो. आईनंतर एक महत्त्वाची व्यक्ती आपल्या जीवनामध्ये असते आणि ती असते पत्नी. आईनंतर महत्त्व का म्हटलं मी तिला, याचं कारण असतं की आईनं तरी मुलाला जन्म दिलेला असतो, कारण एक रक्ताचं नसतं, 9 महिने पोटात ठेवलेलं असतं, त्याच्यामुळं ती माया, ते प्रेम निर्माण होणं, डेव्हलप होणं समजू शकतं. परंतु पत्नी तसं नसतं. पत्नी हे लग्न होईपर्यंत अनोळखी व्यक्ती असते. लग्नाच्या आधीपर्यंत तिचा आणि तिच्या जोडीदाराचा काही संबंध आलेला नसतो. प्रेमविवाह दुर्मिळ असतात, तो भाग वेगळा. पण त्याच्यात सुद्धा वयाच्या 15, 16, 17 वर्षापर्यंत एकमेकाला न भेटलेली व्यक्ती असते आणि नंतरचं पूर्ण आयुष्य त्यांना सोबत काढायचं असतं. आणि मग अशी व्यक्ती आपलं माहेर सोडून, आपले आई वडील सोडून, आपले भाऊ बहीण, आपलं संपूर्ण जीवनच ती मागं सोडते. एका नवीन जीवनामध्ये पदार्पण करते. सगळे आपल्या मैत्रिणी, आपलं माहेर काय सगळं, आणि तिचं नवीन घर, नवीन संसार, तिचं एक नवीन जग सुरू होतं जेव्हा ती एका जोडीदारासमवेत नवीन संसारामध्ये पदार्पण करते. आणि मग तिथं झाल्यावर तिचं ध्येय काय बनतं? तिचं ध्येय हे बनतं की माझ्या आईवडिलांनी जे माझ्यावरती संस्कार केलेले आहेत त्याला मी कलंक लागू देणार नाही, असं माझं वर्तन असेल. माझ्यामुळे माझ्या ह्या घराला मान सन्मान मिळावा असा सतत तिचा प्रयत्न असतो. लग्नानंतर सासर आणि माहेर असं फरक न करता आता हेच माझं सासर आणि हेच माझं माहेर, सगळ्यांना घरातल्या नवीन सगळ्या सदस्यांना आपलंसं करणं, घरातल्या प्रत्येकाची काळजी घेणं, सासरच्या घरातली जेवढी म्हणून नाती आहेत
त्या सगळ्या नात्यांना जपणं, मग त्याच्यामध्ये अपमान, दुःख, त्रास, अमुक तमुक ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात काय. पण हे सगळं करत असताना आपल्या जोडीदाराच्या सोबत खंबीरपणे उभं राहणं, प्रत्येक आनंदाच्या गोष्टीत आणि प्रत्येक संकटामध्ये सुद्धा, हा पत्नीचा रोल असतो. आणि म्हणून आईनंतरचा खरा मोठा दर्जा जर कोणाला असेल तर तो पत्नीला आहे. म्हणून मी माझ्या घरामध्ये किंवा आम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे की मी नेहमी सांगतो की सुखी स्त्री हा संतुष्ट घराचा आत्मा असतो. म्हणजे काय की ज्या घरामध्ये पत्नीला त्रास दिला जाईल, ज्या घरामध्ये पत्नीचा अपमान केला जाईल, ज्या घरामध्ये पत्नीवरती अन्याय होईल, ते घर, त्या घराचं नशीब फिरतं असं म्हणतात. किती विश्वास ठेवायचा तुम्ही बघा. परंतु हे सत्य, हा अनुभव आहे की ज्या घरांमध्ये स्त्रियांवरती अत्याचार होतात, स्त्रियांकडे दुर्लक्ष होतं, त्या स्त्रियांवरती एक प्रकारची भेदभावाची वागणूक दिली जाते काय, त्या घरामध्ये प्रगती, आनंद, सुख हे टिकत नाही. त्या ठिकाणमध्ये अडचणी निर्माण होतात. आणि म्हणून अशा पद्धतीचा, जसं मी वरती सांगितलं की स्त्री स्वातंत्र्य, स्त्री समता याबद्दलचा जो पुरस्कार आहे तो केला पाहिजे. सहधर्मचारिणी म्हणजे नेमकं काय हे कळलं पाहिजे. आणि संत सावता महाराजांना अशीच सहधर्मचारिणी, अशीच अर्धांगिनी भेटली होती. तिचं नाव जनाबाई. सावता महाराजांची आई, सावता महाराजांचं कुटुंब, आई वडील आणि सावता महाराज त्यांचे, याबद्दल लोकांना माहीत होतं की हे संस्कारी कुटुंब आहे, छान आहे, यांच्याकडे ईश्वर भक्ती आणि एकूणच त्यांचा कष्टाळूपणा वगैरे याच्या पंचक्रोशीमध्ये चर्चा होतीच. आणि मग जेव्हा सावता महाराजांच्या लग्नाची वेळ आली, असं म्हणतात ना की किती माणूस चांगला असला तरी शेवटी त्याला शत्रू हे असतातच. आणि भेंडी गाव जे आहे आरणजवळ, त्या भेंडी गावचं जे भानवसे कुटुंब होतं, त्यांची मुलगी जनाबाई हिच्यासाठी जेव्हा हे स्थळ सांगून आलं तेव्हा लोकांनी, अनेकांनी त्याच्यामध्ये अडथळे आणले काय, की नाही हे स्थळ बरोबर नाही, यांच्याबद्दल चुकीच्या गोष्टी सांगितल्या गेल्या. पण तरीसुद्धा रत्नाची पारख म्हणतो ना आपण, तसं भानवसे कुटुंबाला, म्हणजे त्या वडिलांना, त्यांच्या मुलीला, यांना ही पारख होती की ही नाही, ही माणसं कशी आहेत आम्हाला कळू शकतं. आणि त्यामुळे जनाबाईंनी आनंदाने सावताबाईंच्या घरामध्ये पाऊल टाकलं. जनाबाई अगदी नांगितासारखीच, कशी की सासू सासऱ्यांना देवासमान मानणारी, त्यांची मनोभावे सेवासृष्ट करणारी अशी मुलगी, बघता बघता सगळ्यांची मनं जिंकणारी, घरातल्या सर्व कामांमध्ये तत्पर. आणि याच्यातला एक मोठा गुण असा आहे की फक्त चूल आणि मूल नाही, तर आपल्या नवऱ्याचं जे कार्यक्षेत्र आहे, जो मळा, संत सावता महाराजांचा मळा म्हणून आपण अनेक वेळा ऐकतो, ह्या मळ्यामध्ये खांद्याला खांदा लावून किंबहुना सावता महाराजांपेक्षाही थोडे जास्तच कष्ट, थोडी जास्तच हुशारी किंवा जास्त समजदारी असणारी ही अर्धांगिनी होती. सावताबाईंचं जे भजन कीर्तन असायचं त्याच्यावरती पत्नी म्हणून नाराजी दर्शवू शकत होती की नाही, तुम्ही कामाला प्राधान्य द्या, उत्पन्नाला प्राधान्य द्या, कुठे भजन कीर्तन करत बसायचं. परंतु जनाबाईंना असं कधीही केलं नाही. मुळात जनाबाईंनाच हे भान होतं की ईश्वरभक्ती म्हणजे संसाराची वाताहत नव्हे. सावतोबांच्या कर्मयोगाचा एक मोठा पाया जर कुठला असेल तर ती त्यांची पत्नी जनाबाई होती. खऱ्या अर्थाने ती अर्धांगिनी होती. आणि म्हणूनच सावतोबांची जी भक्ती आहे, हा जो कर्मयोग आहे, तो असा संत शिरोमणी म्हणून कळसाला पोहोचलेला आहे. एक दोन उदाहरणं सांगतो की आता एकदा काय झालं, संत सावता महाराजांचे जे वैरी होते, त्यांचं हित चिंतणारी जी मंडळी नव्हती, अशा मंडळींनी सततपणे काही ना काही त्रास द्यायचा वगैरे असं चालायचंच ना. कधी त्यांच्या मळ्यावरती हल्ला केला, कधी त्यांच्यावरती बालन टांगलं की तुम्ही देवाचा अपमान केला, तुम्हाला प्रायश्चित्त घ्यावं लागेल. आणि जेव्हा संत सावता महाराजांनी अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टींना मान्य करायला नकार दिला, प्रायश्चित्त घेण्यास नकार दिला, अशा वेळेस त्यांना मारहाण झाली, त्यांच्या मळ्याची नासधूस करण्यात आली. एवढं सगळं केल्याच्या नंतर सुद्धा आपल्या पतीला या सगळ्या गोष्टीबद्दल बोल न लावता, आपल्या पतीला या सगळ्या गोष्टीबद्दल समाजाला भिवून राहा, कशाला तुम्हाला हे सगळ्या गोष्टी पडलेल्या आहेत, काय का तुम्ही समाजाच्या विरोधात जाता वगैरे वगैरे असं न करता त्यांना त्यांच्या कर्मयोगावरती स्थिर राहण्यासाठी मदत करणारी अशी जनाबाई होती. इवन त्यांचे एक संत सावता महाराजांबद्दल नेहमी अहित चिंतणारे असे जे महादेव शास्त्री, जे नेहमी त्यांना त्रास देत, त्यांच्याकडे असा एक दुर्घटना
असा एक प्रसंग उडावला की ज्याच्यामध्ये त्यांचा मुलगा जो आहे तो साथीच्या रोगाने आजार पडला, अत्यंत चिंताग्रस्त अवस्था आली आणि आता काय करायचं. आणि तेव्हा लोकांना माहिती होते की संत सावता महाराजांच्या घरामध्ये औषधी वनस्पतींचं ज्ञान आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ते याच्यावरती उपाय करू शकतात. महादेव शास्त्रींच्या पत्नीला प्रश्न पडला की काय करायचं. महादेव शास्त्री पण म्हणाले की आपण तर नेहमी त्यांचा विरोध केलेला आहे, मग ते आपल्याला मदत करतील का. आणि मग त्यांची पत्नी म्हणाली की नाही, त्यांचा स्वभाव खूप छान आहे. त्यांची जी पत्नी आहे जनाबाई आहे, ती स्त्री म्हणून एक स्त्रीच्या भावना स्त्रीला समजू शकतात आणि तुम्ही एकदा जाऊन बघा काय. आणि मग भीत मन खात म्हणा किंवा भीत म्हणा, महादेव शास्त्री त्यांच्याकडे जाऊन सांगितलं त्यांनी सावतोबांना की माझा मुलगा असा असा आजारी, तुमच्या मदतीची मला गरज आहे. कसलाही एक क्षणभरही विचार न करता तडक सावतोबांनी आपली औषधांची पिशवी जी आहे ती घेतली आणि तडक मुलांना जराही वेळ न गमावता ते पोचले. त्या मुलाला औषधी वनस्पती दिल्या, त्याला बरं केलं. ह्या सगळ्या प्रसंगामध्ये जनाबाईंचा कुठे उल्लेख दिसतोय का तुम्हाला. चरित्रात लिखाणात तुम्हाला दिसणार नाही, पण एक साधी गोष्ट आहे की ज्या व्यक्तीने आपल्या नवऱ्याचा अपमान केला, आपल्या नवऱ्यावरती हल्ला केला, आपला मळा उद्ध्वस्त केला, एवढं सगळं केल्याच्या नंतर सुद्धा आपला नवरा त्या व्यक्तीला मदत करायला जातो. पत्नी म्हणून ती कदाचित अडू शकत होती. आता वर्तमान काळात जर तुम्ही उदाहरण घेतलं, आता बघा समजा तुमच्या घरातल्या कर्त्या पुरुषाचं जर असं बाहेर कोणाशी भांडण असेल किंवा काय असेल, तर पत्नी म्हणून अशा पद्धतीने जर कोणी मदत करायला त्यांना निघाला तर पत्नी अडवते त्यांना की नाही तुम्हाला काय पडलं, त्यांचं जगू द्या, त्यांच्या मरणाने मरतील काय. परंतु असं न करता जनाबाई आपल्या नवऱ्याच्या या योग्य निर्णयांच्या पाठीशी उभं राहिलेल्या आहे. आणि त्यामुळे जे संत सावता महाराजांचे जे विचार आहेत की त्याच्यामध्ये जे म्हणतात की कृपाळू तू हरी दिन दासा ते उद्धारी, नको काही दुजा हेतू सदा जडू नाभी चित्त, दुजे अनिक नको काही ठाव द्यावा संतापायी, सावता मने दया घना आठव असू मना असावा मना, मागे बहुतांचा लाग तोडीला पांग तुम्ही देवा, म्हणून येता काकुळती पुढती पुढती किव भागी, सावता मने विश्वंभरा तुम्ही उद्धारा त्रिभुवनी, ब्राह्मण महार धर्मपंथ जाती नसे भेदा भेद भगवती, सावता म्हणे धर्म सांडोनिया नका जाऊ वाया इहलोकी. हे आपण सावता महाराजांचे किती उदात्त उच्च विचार आहेत म्हणून आपण प्रशंसा करतो, त्यांचा आदर करतो. परंतु हे विचार कुठनं निर्माण झाले होते, ह्या विचारांचा पाठीराखा कोण होता, तर त्यांची अर्धांगिनी होती, त्यांची आदर्श अशी पत्नी होती. या दोन स्त्रियानंतर तिसरी स्त्री त्यांच्या जीवनातली कोण, त्यांची मुलगी. तुम्ही गोष्ट ऐकली असेल की विठ्ठला सावता महाराज कधीही पंढरपूरला दर्शनासाठी जात नव्हते आणि अशी एक कथा आहे त्याच्यामध्ये. विठ्ठल त्यांच्याकडे येतो, मग बाकीचे संत त्याला शोधत येतात, मग विठ्ठल लपायचं म्हणतो, मग संत सावता महाराज वेळानं छाती फाडून त्याच्यामध्ये त्याला लपायला जागा देतात वगैरे वगैरे. अशा आपण गोष्टी ऐकलेल्या आहेत. आता हे आजची तरुण मंडळी ह्या घटना म्हणजे मान्य करणार नाही. ही सगळी रूपक आहेत, प्रतीक आहेत, म्हणजे ठीक आहे. याच्या मागे एक श्रेष्ठत्वाची भावना आहे, ती नेमकी काय आहे. त्यासाठी आपल्याला संत सावता महाराजांच्या मुलीबद्दल जाणून घ्यावं लागेल. जसं परसू आणि नांगिताने संत सावता महाराजांना संस्कार दिले होते, अगदी तसेच संस्कार हे संत सावता महाराजांनी आपल्या मुलीला म्हणजे नागूबाईला पण दिले होते. मुलगी म्हणजे काय असतं की म्हटलं ना, आई आहे, बायको आहे, आणि त्याच्यानंतर निश्चितपणे जे सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची पुरुषाच्या जीवनातली कोण व्यक्ती असेल तर ती त्याची मुलगी असते, जी स्वतःपेक्षा आपल्या वडिलांची जास्त काळजी करत असते, जी घरात तिचं नातं, मुलगी म्हणून ती कोणाची पत्नी असू शकते, कोणाची बहीण असू शकते, कोणाची आई असू शकते, वेगवेगळी भाची असू शकते, पुतणी असू शकते, काही असू शकते. परंतु हे सगळं करत असताना ती एका बापाची मुलगी असते आणि एका नवऱ्याची बायको असते. आणि अशा या दोन नात्यांमुळे दोन्ही कुळांचा उद्धार करणं हे तिचं कर्तव्य असतं. तिच्या अंगातली सहनशीलता, तिच्या अंगातलं कर्तृत्व हे सगळं दाखवून ते कर्तव्य पार पाडण्याचा ती प्रयत्न करत असते. आपल्या लहान भावा बहिणींना सांभाळणे, आपली आई आजारी असेल तर आईकडे लक्ष देणे. आजही आपण बघतो लग्न झालेल्या ज्या मुली असतात सासरी निघून गेलेल्या, गावी जर आपले आईवडील आजारी पडले तर मुलापेक्षा चिंता जी असते ती मुलीला जास्त असते. मुलगी आधी फोन करून विचारते की आईवडिलांचं बरं आहे का, किंवा आईवडिलांना आपली मदत तर आवश्यकता नाही ना. नोकरी निमित्ताने मुलं जर आपल्यापासून दूर असतील तर जास्त काळजी करणारी मुलगी असते.
याचं कारण असं आहे की आपल्यामुळे आपल्या वडिलांचं नाव मोठं व्हावं, काय ह्या गोष्टीबद्दल तिला खूप एक मनात भावना असते. आणि अशाच पद्धतीचे संस्कार जे आहेत ते सावतोबांनी आपल्या नागोबाईसाहेबवरती केलेले होते. आजही जे आरणमध्ये आपण जर बघितलं, सावता महाराजांचा जो वंश आपण चालत आलेला आहे, वसेकर कुटुंब आपण म्हणतो, तो त्यांच्या मुलीकडून झालेला आहे. म्हणजे थोडक्यात मुलीनं सावता महाराजांचा जो काय म्हणतात वंश आहे त्याचं नाव राखलेलं आहे. तिथूनच ती पिढी जे अजूनही ओळखली जाते. लहानपणीच्या काही गोष्टी आहेत नागोबाईंच्या, की जसं उदाहरणार्थ तिला जसे सगळे संत मंडळी गावातली लोक पंढरपूरला जायचे, पंढरपूर काही फारसं अंतर नव्हतं तिथनं जास्त, तिला वाटायचं की आपण पण गेलं पाहिजे. परंतु आपल्या वडिलांचे विचार वेगळे आहेत हे सुद्धा तिला समजत होतं. आपली आई जी आहे ती तिच्यावरती संस्कार करताना ह्या गोष्टी सांगत होती की नाही, तिथे जाणं आवश्यक नाही, फक्त दगडाच्या मूर्तीसमोर डोकं टेकवणं गरजेचं नाही आहे, भाव हा हृदयात असला पाहिजे. काही एक असा प्रसंग सावता महाराजांच्या जीवनचरित्रात सांगितला जातो की ज्याच्यामध्ये काही लोक जे आहेत ते पंढरपूरला चालले होते आणि विठ्ठलाला देण्यासाठी एक प्रसाद म्हणून नागूबाईने एक वानवळा दिला होता, तिच्या माळ्यातला काही खाऊ दिला होता माझ्या विठ्ठलाला द्या म्हणून. आणि त्या लोकांनी तिचं हसं केलं आणि तिला लाथाडलं. ती दुःखी झाली आणि आपल्या वडिलांकडे आली आणि ते सांगू लागली की यांनी असं केलं म्हणून. सावता महाराजांनी आणि त्यांच्या पत्नीने तिला समजावून सांगितलं म्हणजे काय, तर हे मी रूपक सांगते. मगाशी जे म्हटलं ना की मुळात छातीमध्ये विठ्ठल लपवला वगैरे ही रूपक आहे. मुळात हे सगळं काय आहे तर एका आईवडिलांनी आपल्या मुलींवरती केलेले संस्कार आहेत आणि तिला ते पटले आणि तिने तिच्या जीवनामध्ये पुढे ते अनुसरून दाखवले. त्याबद्दलची लिखी माहिती आता उपलब्ध नाही आहे, परंतु काही अभंगातनं ते समजू शकतं. कसं, उदाहरणार्थ आपण जेव्हा संत शिरोमणी म्हणतो त्यांचा एक अभंग आहे, हृदयी साठविला जो का त्रैलोक्यनाथा, मिळविला देव स्वये ब्रह्मस्वरूपी शांत, धावून येत हरी सोये कराया काज, वंदुनी दास म्हणे धन्य सावता महाराज. ते आपल्या मुलीला समजवतात की जर ईश्वर आपल्या हृदयात असेल तर आपल्याला पंढरपूरला जाण्याची काय आवश्यकता आहे. अरे आपण जे काम करतोय किंवा आपल्याला कामात ज्या अडचणी येत आहेत, काय जर आपल्या मनाचा भाव निर्मळ असेल, शुद्ध असेल, आपल्या हृदयात देव असेल, काय तर आपल्या अडचणी आपोआप दूर होतील. आपल्या अडचणीमध्ये ईश्वर प्रत्यक्ष धावून येईल. आपण याचा शब्दशः अर्थ नाही घ्यायचा. आपण आपलं काम नित्यनियमानं प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे आणि त्या कामातच खरा देव आहे. हा जो संस्कार होता हा सावता महाराजांनी आपल्या मुलीलाही दिला. जसं नांगिताने सावता महाराजांना दिला, सावता महाराजांनी आपल्या मुलीलाही दिला. आणि नागूबाईंनी तो त्यांच्या जीवनात आचरणात आणून दाखवला. त्यांचं लग्न झाल्यानंतर काय त्यांचं जे जीवन, म्हणूनच म्हणतात ना मुलीच्या वर्तनावरून वडिलांची ओळख. अशा पद्धतीनं नागूबाईंनी आपल्या खानदानाचं, आपल्या वंशाचं नाव जे आहे ते चांगलं प्रसिद्ध केलं आणि तिच्या वर्तनातनं हे लोकांना दिसलं की होय, फक्त संत सावता महाराज सांगतात किंवा फक्त संत सावता महाराजांच्या जीवनाचा आदर्श घेऊनच हृदयात देव असावा, कर्मात देव असावा हा संदेश नव्हे, तर त्यांनी जे संस्कार त्यांच्या मुलीवरती केले त्यातनं सुद्धा तो दिसतो. संत महापुरुषांच्या जीवनामध्ये अनेक कठीण प्रसंग येत असतात. किंबहुना असं म्हणता येईल की संत महापुरुषांचं जीवन हे संघर्षमयच असतं. आजही समाज सुधाराचं काम करणारी जी मंडळी आहे, पर्यावरणात असतील, सामाजिक क्षेत्रात असतील, आरोग्य क्षेत्रात असतील, आपण बघतो की या लोकांबद्दलचा कळवळा असणारी जी मंडळी आहे ना, त्यांना खूप संघर्षाला, खूप त्रासाला सामोरं जावं लागतं. परंतु जे ईश्वरावरती श्रद्धा ठेवणारी माणसं असतात त्यांचा एक विश्वास असतो की नाही, मला जो आज त्रास होतोय, मला जो संघर्ष करावा लागतोय, ही ईश्वराने माझी घेतलेली परीक्षा आहे आणि कठीणात कठीण परीक्षेमध्ये सुद्धा मी उत्तीर्ण होऊन दाखवेल. सावता महाराजांचं असंच झालं होतं. जीवनात त्यांनी सुख दुःख अक्षरशः उन्हाळ्या पावसाळ्यासारखं पाहिलेलं आहे, परंतु या सगळ्या प्रसंगी सुद्धा त्यांनी स्थिर बुद्धीचं एक उदाहरण त्यांनी लोकांसमोर ठेवलं आणि त्याच्यामुळेच काय झालं, त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी यांनी हे सगळे संस्कार आत्मसात केले आणि ह्या कुटुंबाचा जो आदर्श आहे तो जेव्हा लोकांना दिसू लागला तेव्हा हळूहळू विरोधक कमी झाले, भक्त अनुयायी वाढले, त्यांचा सल्ला घेण्यासाठी लोक येऊ लागले, त्यांचं वैद्यकीय शेती बद्दलचं ज्ञान यासाठीचा सल्ला घेऊ लागले, भक्तीची अशी काही शिकवावी लागली नाही, त्यांच्याकडनं लोक आत्मसात करू लागले. सावता महाराजांचं कुटुंब हे सर्वार्थानं आदर्श कुटुंब आहे
भक्ती आणि कर्माचा एक आदर्श संयोग आहे, अशी एक आदर्श जीवन पद्धती जगणारं हे कुटुंब आहे, असा एक पूर्ण पंचक्रोशीमध्ये सगळीकडे प्रसार झाला, लोक मान्य करू लागले. आणि ह्या सगळ्यामध्ये स्त्री म्हणून त्यांची आई, त्यांची मुलगी, त्यांची बायको यांचा अत्यंत महत्त्वाचा मोलाचा असा वाटा होता. मुलगी म्हणजे स्त्री म्हणजे ही शेवटी स्त्री असते, ती नात्यानं मी जसं म्हटलं की कुणाची बहीण, आई, पत्नी असू शकते, परंतु वर्तनानं, स्वभावानं, विचारानं, संस्कारानं ती हे नाते सिद्ध करत असते. आणि वंश परंपरागत आपल्यावरती जे संस्कार झालेले आहेत काय ते चांगले भर टाकून ते आपल्या मुलाबाळांवरती अशा पद्धतीचं वर्तन जे आहे ती ही मुलगी किंवा ही स्त्री करत असते. दुर्दैवाने आज या गोष्टी सांगाव्या लागत आहेत. खरं तर ह्या संस्कारातनं घडल्या पाहिजे, या पिढ्यानपिढ्या चालत आल्या पाहिजेत. ह्या कुठं पुस्तकात वाचण्याच्या, भाषणात ऐकण्याच्या गोष्टी नाही आहेत. ह्या गोष्टी आहेत आपल्या जीवनशैलीमध्ये. मला माझ्या आईवडिलांनी जे संस्कार केले ते मी पुढच्या माझ्या पिढीला देईल, हे परंपरागत चाललं पाहिजे. मला वाटतंय एवढं जे हे सगळे विचार आहेत जे आपल्याला संत महापुरुषांच्या जीवनातून दिसतात ते बरेचदा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. स्त्री म्हणून आपल्याला मुलीची, बायकोची, आईची किंमत नसते. स्त्री स्वातंत्र्याचा मूळ म्हणजे महत्त्व काय आहे किंवा त्याचे मूळ व्याख्या काय आहे हेच आपण विसरलेलो असतो. संत सावता महाराजांनी जे पंचक्रोशीमध्ये त्यांची जी कीर्ती पसरली, त्यांचा जो मळा नेहमी फुलला काय, तसंच त्यांचा हा कुटुंब, त्यांचा संस्कार हे सुद्धा तितकंच फुललेलं होतं. त्यामुळे त्यांचं शरीर जरी वयोमानाप्रमाणे थकत गेलं तरी सुद्धा त्यांचं मन अत्यंत समाधानी आणि तृप्त होतं. म्हणून मग अशी मी म्हटलं ना की सुखी घराचा जो आत्मा असतो तो असतो संतुष्ट स्त्री. ठीक आहे. आणि अशा संतुष्ट, समाधानी, संस्कारी स्त्रिया त्यांच्या जीवनामध्ये आल्यामुळे त्यांना ईश्वरी शक्तीची प्रचिती येऊन त्यांना आपला जन्म सुफळ झाल्यासारखं वाटत होतं. एक आदर्श जीवन आपण जगलोय अशा समाधानासह सावता महाराजात जे आहेत ते त्यांचं जीवन पार पडलं. आज आपण संत शिरोमणी म्हणून त्यांचा गौरव करतो, आरणला जातो, भक्तिभावाने त्यांच्या मूर्तीसमोर डोकं टेकवतो, काल्याच्या यात्रेला जातो. या सगळ्या गोष्टी करत असताना आपण आपल्या डोळ्यासमोर फक्त संत सावता महाराज असतात. आपण म्हणतो की एक चित्तातील ईश्वरनिष्ठा, कर्मातील प्रामाणिकतेचा अत्युच्च आदर्श समाजाला युगानुयुगे प्रेरणा मिळत राहील असा एक अमूल्य विचार म्हणजे संत सावता महाराज आहेत. परंतु आज या निमित्ताने या विचारांमागची पार्श्वभूमी, या विचारामागची सोबत त्यांना ज्या स्त्रियांनी दिली त्यांच्या जीवनातल्या, त्यांच्या आईने जे संस्कार दिले, त्यांच्या पत्नीनं जे साथ दिली आणि त्यांच्या मुलीनं ह्या संस्कार वारसा पुढे नेला, ह्या गोष्टीचं सुद्धा तितकंच महत्त्व आहे. आपण त्यावरही अधिकाधिक चिंतन केलं पाहिजे. आपल्या आपल्या कुवतीनुसार त्याचा विचार केला पाहिजे. आणि एकूणच मानवधर्माच्या वाटेवरती निसर्ग नियमाच्या, पंचमहाभूतांच्या जे नियम असतात त्याच्या आधारे आपली जीवनशैली कशी मार्गक्रमण करेल, या संत महापुरुषांनी कशी केली होती याचा विचार आपण केला पाहिजे. संत, वारकरी संप्रदाय वगैरे असं जेव्हा आपण म्हणतो तरुण पिढीला वाटते काय अंधश्रद्धा आहे वगैरे. नाही, ही जीवनशैली आहे, हे खरं जीवन आचरण आहे, हे खरं मनुष्य जन्माचं ध्येय आहे. तुम्ही स्त्री म्हणून कसं वागलं पाहिजे आणि पुरुष म्हणून स्त्रीबद्दलचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे याचं आदर्श उदाहरण म्हणजे संत सावता महाराजांचं कुटुंब. मला असं वाटतं भविष्यात जेव्हा तुम्ही संत सावता महाराजांचे अभंग ऐकाल, संत सावता महाराजांचं चरित्र वाचाल, त्यावेळी समोर त्यांची आई नांगिता, त्यांची पत्नी जनाबाई, त्यांची मुलगी नागूबाई हे तुमच्या डोळ्यासमोर उभे राहतील. आणि आपोआप तुमचं हृदय नतमस्तक होईल या स्त्रियांपुढे. आपोआप तुमचं हृदय नतमस्तक होईल संत सावता महाराजांनी या स्त्रियांप्रती ठेवलेल्या आदरभावनेमुळे, की त्यांची मातृशक्ती भक्ती जी आहे ती कशी होती, त्यांची धर्मचारिणी जी, सहधर्मचारिणी जी त्यांची पत्नी होती तिच्याशी त्यांचं नातं कसं होतं, आपल्या मुलीवर त्यांनी संस्कार कसे केले होते, ह्या गोष्टी तुमच्या मनामध्ये येते. आज आपण या नुकतीच संत सावता महाराजांची पुण्यतिथी होऊन गेलेली आहे. कार्यक्रम अनेक वेगवेगळ्या प्रकारचे झालेले आहेत, व्याख्यानं झालेले आहेत. लॉकडाऊनमुळे म्हणजे प्रत्यक्ष कार्यक्रम जरी नाही झाले तरी ऑनलाईन स्वरूपात पण बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत. मध्यंतरी एका
याच्यावरती मी पाहिलं की अगदी सप्ताह म्हणून 6-7 दिवस अशी कीर्तन आणि प्रवचनांची मालिका सुरू होती. मी बरेचशी त्यातले भाग बघितले, ऐकले. मागच्या वर्षी संत सावता महाराजांवरती एक रिंगण म्हणून तो महाराजांवरती होता मागच्या वर्षीचा, तो मी पाहिला. आम्ही सुद्धा एक प्रयोग म्हणून संत सावता महाराजांचं 15 पेजेसमध्ये एक छोटंसं चरित्र लिहून ते लहान मुलांना वगैरे पाठ करता झालं पाहिजे, त्यांना अक्षरशः ते तुम्ही संस्कार म्हणून शिकवलं पाहिजे, याच्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे. संत सावता महाराज असो किंवा अन्य कुठलेही संत असू दे, काय अगदी मी सुरुवातीला जसा उल्लेख केला तसं या संत महापुरुषांकडे आपला बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, आधुनिक पिढी असो कोणीही असो, आधुनिक पिढी झाली म्हणजे याचा अर्थ त्यांना शिंग आली असातला भाग नसतो. काय त्यांची जी बुद्धी आहे, त्यांची जी दृष्टिकोन आहे, काय त्यांना हे सगळं समजण्याची जी कुवत आहे, जिज्ञासा आहे, ही आपल्या आजच्या तरुण युवा पिढीमध्ये सुद्धा असली पाहिजे, मुलांमध्ये असली पाहिजे, मुलींमध्ये सुद्धा असली पाहिजे. आजच्या तरुण पिढीनं ह्या गोष्टी जरूर समजून घ्याव्यात असं मी त्यांना आवाहन करतो. जी मंडळी या व्याख्यानाला उशिरा जॉईन झालेली आहे त्या सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो की सुरुवातीपासूनचं सगळं सत्र तुम्ही नीट ऐका आणि बघा. संत सावता महाराज महिलांच्या दृष्टिकोनातून जे इथं मी सांगितलेले आहेत की महिलांबाबत किंवा त्यांच्या जीवनात जे महिलांचं स्थान होतं ते कसं होतं याबद्दल मी आपणाला एक तासभर इथं बोललेलो आहे. मला असं वाटतं की याच्यातून निश्चितपणे एक चांगला बोध घेतला जाईल आणि आपल्या जीवनशैलीमध्ये आपल्या घरातल्या स्त्रियांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलेल. इवन स्त्रियांचा सुद्धा कुटुंब म्हणून आपल्या कुटुंब सदस्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्त्री स्वातंत्र्याची व्याख्या नेमकी समजेल, त्याप्रमाणे आचरण होईल आणि या समाजामध्ये अधिकाधिक सज्जन शक्ती निर्माणाचं काम होईल अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. संत सावता महाराजांना पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि आयोजकांनी मला इथे बोलवलं, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.